29 महापालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान होणार आहे। त्यापूर्वी राज्याच्या राजकारणामध्ये मोठ्या घडामोडी घडतायत। पुणे आणि छत्रपती संभाजीनगर येथे महापालिका निवडणूक जागावाटपामध्ये महायुतीमधलं भाजप आणि शिवसेनेमध्ये एकमत होऊ शकलं नाही। दोन्ही पक्षांकडून आपापल्या उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप करण्यात आले। त्यामुळे पुणे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुती तुटल्याची चर्चा सुरू आहे। दरम्यान एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते उदय सामंत आणि भाजपचे नेते आशिष शेलारांनी महायुती कायम असल्याचं स्पष्टीकरण दिलंय। महायुती तुटली असं चित्र कुठेही महाराष्ट्रामध्ये नाही। काही ठिकाणी कमी कालावधीमध्ये असेल किंवा एकमत न झाल्यामुळे असेल एबी फॉर्म दिले गेलेले आहेत, काही ठिकाणी दिले गेलेले आहेत। छत्रपती संभाजीनगरला एकमत न झाल्यामुळे पुण्यासारखं चित्र आहे ते देखील आम्ही 2 दिवसामध्ये दूर करू। 29 महानगरपालिकेच्या एकत्र निवडणुका लागण्याचं हे पहिलंच वर्ष आहे। आपण जर सगळ्या महानगरपालिकेचा इतिहास काढला तर त्याच्यामुळे नेते मंडळींना देखील आपापसामध्ये बोलायला वेळ कमी मिळालेला होता। गैरसमज करून घेऊ नये। याच्यामध्ये पुढचा निर्णय माननीय शिवसेनेचे आमचे मुख्य नेते, आमचे प्रमुख एकनाथ शिंदे साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री हे देवेंद्रजी फडणवीस साहेब घेतील। मला वाटतं हा गोंधळ नाहीये, काही गोष्टी राहून गेल्या असतील त्या पूर्ण होतील। आमच्याकडे उमेदवारांची मजबूत उमेदवारांची रीग आहे, हेच या सुनामीचं द्योतक आहे। शिस्तबद्ध पद्धतीने पक्ष चालला पाहिजे। भाजप आणि शिवसेना शिस्तप्रिय आहेत। ज्यांना अब फॉर्म दिलाय तेच उमेदवार राहतील आणि शेवटी महायुती म्हणून आम्ही मजबूतीने लढू। चंद्रपूरमधून मोठी बातमी येते। चंद्रपुरात भाजपच्या मुनगंटीवार आणि चोरगेवार यांच्या वादाचा आणखी एक अंक पाहायला मिळालाय। अजय सरकार आणि पूजा पोतराजे या मुनगंटीवारांच्या 2 समर्थकांना उमेदवारी देण्याला जोरगेवार यांचा विरोध होता आणि त्यामुळे चंद्रपूरमध्ये उमेदवारांना एबी फॉर्म देण्याची प्रक्रिया थांबवण्यात आली। उमेदवारांना फॉर्म वाटण्यासाठी भाजपचे निवडणूक निरीक्षक चैन सुख संचेती आणि निवडणूक प्रभारी अशोक नेते सकाळपासूनच एनडी हॉटेलमध्ये ठाण मांडून बसले होते। त्यानंतर तिथे आलेल्या जोरगेवार यांनी माध्यमांसमोरच येऊन 2 नावांवर आक्षेप असल्याचे जाहीर केलं। जोरगेवार हॉटेलमध्ये गेले आणि चैन सुख संचेती आणि अशोक नेते यांच्यासोबत त्यांची बैठक सुरू झाली। भाजपच्या श्रेष्ठींना फोनही झाले। अखेर भाजपानं अजय सरकार यांची उमेदवारी कापून रॉबिन विश्वास यांना उमेदवारी दिली आहे, तर पूजा पोतराजे यांच्यासोबत चंद्रकला सोयाम यांना देखील एबी फॉर्म देऊन हा वाद तात्पुरता शमवण्यात आलाय। तिकडे नाशिकमध्येही तिकीट वाटपावरून भाजपात मोठा गोंधळ झालाय। आमदार सीमा हिरे आणि इच्छुक उमेदवारांमध्ये जोरदार बाचाबाची झाल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय। नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून हा राडा झाला असून तिकीट नाकारल्यामुळे इच्छुक उमेदवार आक्रमक झालेत। या प्रकारामुळे भाजपच्या अंतर्गत नाराजीचा सूर पुन्हा एकदा समोर आलाय। नाशिकमध्ये स्वबळाचा नारा देणाऱ्या भाजपानं प्रभाग क्रमांक 14 मध्ये एकही उमेदवार दिलेला नाहीये। 122 जागा लढण्याची घोषणा केल्यानंतर भाजपनं प्रत्यक्षात 118 जागांवरच अधिकृत उमेदवार दिलेत। जुने नाशिकमधले मुस्लिम बहुल भागामध्ये येणाऱ्या प्रभाग क्रमांक 14 मध्ये भाजपनं एकही उमेदवार न दिल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे। महायुतीच्या जागावाटपामध्ये एका जागेसाठी शिवसेना सोबत लढणाऱ्या भाजपनं 4 उमेदवार दिले नसल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय। पुण्यामधून महत्त्वाची